यांचा 69वा महापरिवार दिन आहे। या श्रद्धांजलीच्या निमित्तानं आदरांजलीच्या निमित्तानं उपस्थित असलेले सर्व श्रद्धावंत उपासक उपासिका आणि या कार्यक्रमाचे अध्यक्ष उपनाथजी आणि ज्यांनी लहानपणीच गृहत्याग करून या धम्मचळवळीचं आयुष्य त्या वाहत आहेत असे सर्वांचे पूजनीय भंतेजी महावीर थेरो आणि सर्व माता भगिनींनो, आज ज्या ज्या ठिकाणी बाबासाहेबांचे पुतळे आहेत, ज्या ठिकाणी बाबासाहेबांची अस्थी आहे, त्या ठिकाणी हा जनसमुदाय श्रद्धेनं बाबासाहेबांना आदरांजली वाहतो, यात काही शंकाच नाही आहे। पण एक तुम्हाला या ठिकाणी वास्तव काही सांगावंच वाटतं मला। आपला समाज आलोट अशा गर्दीनं या ठिकाणी मुंबईला दादर चौपाटला चैत्यभूमीला या ठिकाणी लोकनेते विनायकरावजी आलेले आहेत, तेही आपल्या महामानवांना पुष्प अर्पण करतील आणि मग मी थोडसे बोलू शकेन। जनसमुदाय चैत्यभूमीला 6 डिसेंबर चैत्यभूमीला अतिशय प्रचंड प्रवास होतो। नागपूरला दीक्षाभूमीला एकत्र येतो, 14 एप्रिलला एकत्र येतो। हा जनसमुदाय आलोट जनसमुदाय बाबासाहेब सुद्धा ठेवून हा त्या ठिकाणी येतो। पण हा जनसमुदाय जेव्हा आपल्या राजकीय काही स्थितीमध्ये बदल करायचे असतील त्यावेळेस मात्र हा समाज दिशाहीन होतो आणि स्वार्थापोटी तो विखुरला जातो। तर हे कुठं आता या निमित्तानं बाबासाहेबच्या आदरांजलीच्या निमित्तानं आपल्याला विचार करणं एक फार मोठी गरज आहे। आणि म्हणून या ठिकाणी बाबासाहेबांचं बरंचसं काम अधूर राहिलेलं आहे। बाबासाहेबांना या गोरगरीब समाजाचं काम करत करत या देशासाठी प्रचंड असं काम केलं आहे। आणि बाबासाहेबांना आपलं जो परराष्ट्र धोरण होतं हे परराष्ट्र धोरण काँग्रेस काळातलं बिलकुल मान्य नव्हतं आणि आजही परराष्ट्र धोरण मान्य नाही आहे। त्याचं कारण असं आहे, आजही या परराष्ट्र धोरणामुळं आपल्या भारताचा जो रुपया आहे हा रुपया त्या डॉलरच्या किमतीमध्ये खूप घसरलेला आहे। आणि म्हणून बाबासाहेबांचे स्वप्न सार्थक करण्यासाठी आता बांधवांनो आपल्याला सर्व मनभेद आणि मतभेद सगळे विसरून आता आपल्याला एकत्र येणं आणि बाबासाहेबांनी सांगितलेल्या विचाराला आपण त्याप्रमाणे वाचाल करणं आणि बाबासाहेबाला समजून घेणं। बाबासाहेब डोक्यावर घ्यायचं नाही तर बाबासाहेब डोक्यात घ्यायचं आहे आणि त्याप्रमाणे वाचाल करायचं आहे। असं जर आपण वागलो तर आपलं भविष्य चांगलं आहे। आणि जर बाबासाहेबाला फक्त आपण भक्तासारखं जर वागू लागलो, त्याची अनुयायी जर नाही बनलो तर फार मोठं वाईट असे दिवस आपल्याला येणार आहेत। तर मी जास्त न बोलता एवढा संदेश तुम्हाला अजून माझी नम्र विनंती करतो सर्वांना बांधवांना की आपले सर्व मतभेद विसरा, सर्वजण एकत्र या आणि एकत्र येऊन बाबासाहेबांच्या दिलेलं मार्ग, बाबासाहेब दिलेलं कार्य, बाबासाहेब सांगितलं वाटचाल त्यावरती आपण अनुसरूया, सगळ्यांनी करूया आणि बाबासाहेबला या निमित्ताने आदरांजली वाहतो आणि माझ्या क्रिकेट पूर्ण करतो। जय भीम जय बुद्ध। या समाज नेते डॉक्टर सिद्धार्थ कुमार सूर्यवंशी हे या ठिकाणी मनोगत व्यक्त करतील। विश्वरत्न भारतरत्न बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराला सर्वप्रथम या ठिकाणी अभिवादन करतो। आजच्या या अतिशय भावस्पर्शी अशा कार्यक्रमाला उपस्थित असलेले या संबंध लातूर जिल्ह्यामध्ये धम्म चळवळ ज्यांच्यामुळे गतिमान झालेली आहे असे पूज्य भंते महावीर थेरोजी, या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असलेले, आपल्या सगळ्या कार्यक्रमामध्ये सुखदुःखामध्ये धावून येणारं एक रांगडं नेतृत्व, या राज्याचे माजी मंत्री आदरणीय विनायकरावजी पाटील साहेब, या कार्यक्रमाचे अध्यक्ष आंबेडकरी चळवळीचे ज्येष्ठ नेते गोपीनाथरावजी जोंधळे साहेब, आज महापरिनिर्वाण दिन, ज्या महामानवामुळे तुम्ही आम्ही आज ताठ मानेनं या ठिकाणी जगतो, ज्या बाबासाहेबांच्या संविधानामुळे तुम्हा आम्हाला अधिकार प्राप्त झाला, त्या बाबासाहेबांचा महापरिनिर्वाण दिन साजरा करत असताना किंवा बाबासाहेबांच्या अनुषंगानं जे जे जयंती असेल, महापरिनिर्वाण दिन असेल, संविधान दिन असेल, अशा विविध उपक्रम साजरा करत असताना सर्व समाज बांधव म्हणून किमान या गेटच्या मध्ये तरी
पक्ष गट तट हे सोडून आपण या ठिकाणी उपस्थित राहणं गरजेचं आहे असं मानणाऱ्यापैकी मी कार्यकर्ता. परंतु दुःखाची बाब आहे, चालताना बोलताना उठताना बसताना सातत्यानं आपण बोलतोय एक आणि करतोय एक. हे अभिप्रेत नाहीये. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी भारतीय बौद्ध महासभा जी आपल्याला दिलेली आहे, जी आपली मातृसंस्था आहे, या मातृसंस्थेचं ब्रीद वाक्य आहे, आचारो परमो धम्म, बोले तैसा चाले त्याची वंदावी पावले असं म्हणतात. आपल्या कितीही आपण विचारवंत असो, कितीही नवनवीन आपण काही फेरी आपण जगाला सांगणार असो, परंतु त्याच्या प्रमाणे जर आचरण असणार नाही तर या सगळ्या गोष्टी मिथ्या आहेत. आणि म्हणून आजच्या दिनाच्या निमित्तानं माझी आपल्या सगळ्यांना नम्रतेची विनंती असणार आहे की ज्या पद्धतीने आपण बोलतो त्या पद्धतीने आपण वागतो का, हा प्रत्येकाने स्वतःला प्रश्न विचारणं गरजेचं आहे, इतराला नाही. कारण स्वतःपासून आपल्याला सुरुवात करायची. मी जर बौद्ध म्हणून घेत असताना बाबासाहेबांनी दिलेल्या ज्या 22 प्रतिज्ञा आहेत त्या मी पाळतोय का, हे सर्वप्रथम आपण बघणं गरजेचं आहे. एकीकडे 56 पासून आज 2025 उजळलं, परंतु फक्त प्रत्येक वर्षी अशाच गप्पा होणार असतील, अशाच पद्धतीच्या घोषणा होणार असतील. पुढे काय, आपण कुण्या दिशेला जाणार आहोत ही दिशा सुद्धा ठरवण्याची वेळ आहे असं मानणाऱ्यापैकी मी कार्यकर्ता. बांधवांनो, आजच्या दिनाच्या निमित्तानं कुणालाही निमंत्रणाची आमंत्रणाची वाट न बघता ज्या पद्धतीने आपण 14 एप्रिलला एकत्रित होतो, आपल्या बापाची जयंती आपण मोठ्या उत्साहानं साजरी करतो, त्याच पद्धतीनं बाबासाहेबांच्या जीवनातले धम्मयान कॅलेंडर आपण बघा, भारतीय बौद्ध महासभेत प्रकाशित करत असतो. बाबासाहेबांच्या जीवनातल्या ज्या ज्या गोष्टी आहेत त्या प्रत्येक गोष्टीचं स्मरण या ठिकाणी होणं गरजेचं आहे. कशासाठी स्मरण होणं गरजेचं आहे? कारण त्या काळामध्ये कुठल्याच भौतिक गोष्टी बाबासाहेबांकडे नव्हत्या. पैसे नव्हते, मोठ्या प्रमाणामध्ये सुख साहित्य नव्हतं, परंतु अशाही परिस्थितीमध्ये बाबासाहेबांनी चळवळ वृद्धिगत केली. या चळवळीमुळे संबंध देशाला दिशादर्शक अशा पद्धतीची चळवळ बाबासाहेबांनी दिली. परंतु आज